काय परिस्थिती सध्या आहे? कारण सरकारने जे आहे सुट्ट तेल विक्री जी आहे ती बंदी केलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना काय फटका बसू शकतो? काय वाटतं आपल्याला, हे सरकारचा निर्णय योग्य आहे? नाही, ह्या मला योग्य वाटत नाही. कारण प्रत्येकाला पॅकिंग घेणं शक्य नाही. कारण कोणी रोजून जातं, कोणी म्हणजे आता प्रत्येकाकडे म्हणजे पूर्ण पॅकिंग एवढे पैसे नसते. त्यांना ते प्रॉब्लेम येऊ शकतो ना. आलेल्या पगार सगळा जर समजा पॅकिंग घेतलं तर बाकीचं बाजारला म्हणजे हे होतं ना. त्यामुळे सरकारनं की सुटे तेल अशी परवानगी द्यावी. हां, सरकारचं असं म्हणणं आहे की जी भेसळयुक्त तेल विक्री होते त्याच्यावर रोख आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही करू शकता ना, तुम्ही कारवाई त्यावर करू शकतो. सुट्टे तेलावर तुम्ही करू शकता कारवाई. पण जर सुट्टे बंद केलं तर बाकीच्याला म्हणजे लहान म्हणजे जे रोजगार आहेत त्यांना थोडं हे त्रास होईल. कारण एवढं म्हणजे पॅकिंग घेता येणार ना त्यांना. हां, तुम्ही ह्यांना म्हणजे तुम्ही करू शकता ना, म्हणजे भेसळ हे तुम्ही चेकिंग करू शकता. मोठी गोष्ट तुम्ही हे बी करू शकता ना तुम्ही. हां, त्यामुळे तुम्ही हे म्हणजे गेलेलं हे चुकीचं आहे. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की सुट्ट तेलावरती आता बंदी आणलेली आहे आणि पॅकेजिंग करूनच ते विकावं, कुठेतरी भेसळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सरकार सांगते. कितपत तो व्यवहार्य आहे, सर्वसामान्यांना तो परवडणार आहे? सरकारने म्हणजे अन्न व्यवस्थापन विभागाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच म्हणावं लागेल. पण सोलापूरसाठी म्हणजे जिथं विशेष करून कामगार वर्ग आहे तो तिथं हा निर्णय योग्य असं वाटणार नाही. कारण कामगार इथे 100-200 रुपये कमवतो. सोलापुराच्या सारख्या ठिकाणी कामगार वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे त्यांची रोजीरोटी रोजच्या रोज ते 10-20 रुपयाचं तेल विकत घेऊन आपला उदरनिर्वाह करतात किंवा अन्न शिजवतात. त्यांना साठवणूक करण्याची शक्य नाही आणि एकदमच 200 रुपयाचं तेल साठवून घेणं आणि आपला उदरनिर्वाह चालवणं ते शक्य नाही. त्यामुळं कुठेतरी हा निर्णय चुकीचा वाटतो. कामगारांसाठी हा निर्णय चुकीचा वाटतो आणि त्यांनी हा निर्णय शक्यतो कामगारांसाठी हा निर्णय मागं घ्यावा असं. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की सुट्ट तेलावरती विक्री जी आहे ती बंदी आणलेली आहे आणि पॅकिंगचंच तेल विक्री करावं, काय नक्की भूमिका आहे? काय वाटतं हा निर्णय सरकारचा कितपत योग्य आहे? खरं तर सरकारने जे नुकतंच निर्णय घेतला आहे सुट्टा तेल बंदी याच्यावरती, खरं तर हे अतिशय चुकीचा निर्णय एका सर्वसामान्याच्या नजरेतून. कारण आता सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरमध्ये असंख्य कामगार वर्ग आहे. मोठ्या प्रमाणात कामगार हे त्यांचं जे उदरनिर्वाह आहे ते एक दिवसाच्या पगारीवरती असतं. म्हणजे सकाळी ते संध्याकाळपर्यंत काम करणं आणि त्या मिळालेल्या पगारीमध्ये आपलं घर संसार चालवणं अशा पद्धतीचं अनेक वर्षांपासून सोलापूरमध्ये आहे. आणि मग ते कामगार जेव्हा त्यांना पगार मिळतो तेव्हा ते एक 50 रुपयाचं तेल घेत असतील, एक 20 रुपयाचा तांदूळ घेत असतील, त्याच्यानंतर एक 10 रुपये साखर घेत असतील. अशा पद्धतीचं संसार अनेक कामगार आज आपलं चालवत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम तेल घेणं हे कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारं नाही आहे, विशेष करून कामगार वर्गाला. आणि जे व्यापारी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात साठवणूक करणं किंवा त्याचं पॅकेजिंग करणं तेवढं आपण म्हणतो आहे की प्लास्टिक कमी झालं पाहिजे. खरं तर हे प्लास्टिकला कुठेतरी बळ देणारा निर्णय सरकारचा. एकीकडे म्हणायचं तुम्ही की प्लास्टिक कमी झालं पाहिजे आणि एकीकडे तुम्ही प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये तेल विकायला कुठेतरी प्रोत्साहन देणं, हे दोन्हीही पद्धतीनं अयोग्य निर्णय असं आम्हाला वाटतं. सरकारने हे निर्णय विचारपूर्वक माघार घेतला पाहिजे. सरकारचं असं मत आहे की भेसळ जी आहे ती कमी व्हावी त्यासाठीचा आमचा हा निर्णय आहे. भेसळ कमी होण्यासाठी आपण पाहिलं आहे की तुकाराम मुंढे साहेबांनी जे असे विशेष करून धाडी जे टाकलेले आहेत, धाडीनंतर अनेक व्यापाऱ्यांमध्ये आधीच भीतीचं वातावरण आहे. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे जर तुम्ही धाडी टाकत असाल वेळोवेळी तर व्यापारीसुद्धा चुका करणार नाहीत. त्यामुळं कुठेतरी भेसळीचं कारण देऊन तुम्ही सर्वसामान्यांच्या आर्थिक बोजा वाढवू नये. रेट जरा जास्त वाटते तेलाचे. परवडायला पाहिजे की 200 रुपये किलो तेल. अवघड आहे जरा परिस्थिती. जरा ज्याचं इन्कम नाही त्याचं अवघड आहे. ज्याचं काय इन्कम आहे त्याला एवढं का तरी पण थोडं अडचण पडणार. सरकारने आता काय की सुट्ट तेल जे आहे पूर्वी पावशेर छटाक जे कामगार वर्ग घेत होतं, आता तसं न करता पॅकिंगचं तेल वापरणं कंपल्सरी केलेलं आहे. तुम्हाला ते परवडणार आहे का? पॅकिंग तेल परवडणार नाही. आता आम्हाला आमच्या ऐपतच पाव किलो अर्धा किलो घ्यायची असली तर पॅकिंग किलोचं ते असल्यावर पाव किलोचे आपण आतलं पॅकिंग नाही मिळणार त्यांच्याकडे 125 ग्रॅम. काय जण आता शेतकरी वर्ग कामगार वर्ग छटाक 2 छटाक घेऊन भाजी करणार, त्यांना पॅकिंगच घ्या म्हणल्यावर पैसे कुठून आणणार त्यांनी? तसं नाही करून चालणार ना. खुल्लं तेल दिलं पाहिजे. एवढंच घ्या म्हणजे असं चालत नाही. अर्धा किलोचीच पॅकिंग जास्तीत जास्त मोठ्या अर्धा किलोचीच पॅकेट पाव किलोची. त्याच्या आत पाहिजे म्हणलं तर कसं आहे छटाक 2 छटाक
छटाक 2 छटाक पण नेऊन खाणारा वर्ग आहे ना. बरोबर आहे. असं नाही की बाबा सगळ्याकडेच सगळे पाची बोटं सारखेच सगळ्याच परिस्थिती सेम असेल असं नाही. पॅकिंग हे काय नाही, सुट्टं तेल पण पाहिजे. सुट्टं तेल तुम्ही किटलीत द्या ना. तुम्हीच म्हणता कॅरी बॅग वापरू नका, हे वापरू नका. किटलीत द्या तुम्ही तेल. सगळीकडून तुम्हीच बोलल्यावर कसं आहे. क्या अभी सरकार ने जो ये नियम निकाला खुला तेल का खुला तेल गरीबों को परेशानी होती है ना खुला तेल के लिए, मतलब थोड़ा थोड़ा लेके जाने के वास्ते ठीक है, वो खुला तेल रहा चालू रहा तो। और सरकार ने बंद किया उसको। हाँ बंद किया तो परेशानी होती है, महंगा तेल लेना पड़ता है पैकेट का। लेकिन वो परवड़ता है क्या गरीब आदमी को जो वो कैसा परवड़ता है, काम करने वाले को नहीं परवड़ता वो। क्या रहा है सरकार से, क्या मांग है आपकी, क्या क्या बताएंगे? खुला रखेंगे उसको, करप्शन बंद करके खुला रखने का कहते हैं। उसका जो भेसड़ होता है वो बंद करने का, बंद करके खुला अब सरकार की तरफ से बनाने का खुला तेल भी उनके निगरानी में चलाने का। ठीक है, ठीक है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।